एखादा ब्रँड बनवण्यासाठी कोणत्या 3 गोष्टी खूप इम्पोर्टंट आहेत? मला मला असं वाटतं, की ब्रँड बनवण्यासाठी तुमच्याकडे एक चांगलं काय बोलतात, पहिले म्हणजे ब्रँड बनवण्याच्या आधी हं, तुम्हाला हे ओळखता यायला पाहिजे, की कस्टमरची नीड आज काय आहे? हं, तुमच्या ग्राहकाला काय पाहिजे आणि हे तुम्हालाच काय बोलतात ना, ते तुम्हाला थोडंसं गॉच करायला लागतं आणि त्या हं, हं. ग्राहकाला पण माहिती नसतं, की काय असतं. म्हणजे आपल्याला सगळ्यांना हेनरी फोर्ड माहिती आहे, ज्यांनी फोर्ड मोटर्स चालू केली. तर त्यांचं स्टेटमेंट आहे, की जर का मी लोकांना विचारलं असतं, की तुम्हाला काय पाहिजे? तर लोकं बोलले असते, की आम्हाला अजून वेगाने चालणारे घोडे हवेत. हं, हं, हं. पण त्यांनी गाड्या आणल्या आणि मग तुमची जी सगळी काय बोलतात ना, रिव्होल्यूशन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये त्यांनी आणलं. तर हे तुम्हाला मेन पहिले म्हणजे ओळखता यायला पाहिजे, की कस्टमरला ॲक्चुअली काय पाहिजे. कारण काय हं, हं. लोकं बोलतात वेगळं आणि त्यांच्या मनात बरेच वेळा वेगळं असतं. हं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही तुम्ही जे काय विचार कराल, तर त्याचा तुम्हाला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस तुम्हाला ती बनवता यायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे, ते म्हणजे तुमचा एखादा डिस्ट्रिब्युशन चॅनल. म्हणजे तुम्ही विकणार कसं? म्हणजे बरेच वेळा काय होतं, की मोठे-मोठे एंटरप्रेन्योर्स छोटे-छोटे नाही, म्हणजे ज्यांचे टर्नओव्हर 100-200 कोटी आहेत, ते एखादा प्रॉडक्ट बनवतात. त्यांना असं वाटलं, त्यांच्या डोक्यात आहे, की ही गरज आहे म्हणून मी बनवलं. हं, हं. मी बघितलं नाही, की समाजाला ह्या प्रॉडक्टची गरज आहेच का? मग ते विकलंच नाही जाणार आहे तुमचं. हं, हं. त्याच्यामुळे ह्या 3 गोष्टी मला वाटतं, की खूप इम्पोर्टंट आहेत, की नीड एनालिसिस तुम्हाला यायला पाहिजे. हं, हं. तुम्हाला ते प्रॉडक्ट किंवा तुमची सर्व्हिस आहे ती तुम्हाला बनवता यायला पाहिजे आणि तुम्हाला तुम्ही कसं विकणार याचा विचार आधीपासून तुम्हाला करता यायला पाहिजे.